गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. साठविला हरीजी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. हरियाला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान. ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवांची. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु ये गिरा. अथावाच्य सर्वस्वसुमती परिणामावधि गुण, ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरा. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर विमल जसो जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोही, हरऊ कलेश विकार. मस्तक असो दिनरजनी श्री ज्ञानदेवाचरणी. केला जगाशी उपकार, तारियले नारी नर. साठविला हरीजी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. अच्छा, बोलू नका फक्त कोणी. पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला उपदेशप्र प्रकरणातला हा गोड अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12:30 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या खोपडी नावाच्या गावी. गेल्या 11 वर्षापूर्वी खंडेराव अर्जुनराव दराडे या वडिलांच्या 11व्या पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण 11 वर्षापासून हा कार्यक्रम चालू होता. आणि यावर्षी 11वं वर्ष आहे. त्या संबंधातून एक छानसा कीर्तन सोहळा झाला पाहिजे. गायक वादक कीर्तनकार आणि समाजाला प्रबोधन घडावं, अभंग कळावं आणि आमच्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या उद्देशातून समस्त दराडे परिवारानं, त्यांची मुलं, त्यांच्या मुली, नातवंड, बहिणी, सगळा कुटुंब परिवार, दराडे परिवार, जी पत्रिकेला नावं आहेत सगळी, या सगळ्यांच्या माध्यमातून आमचे साईनाथ भाऊ सानप यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून आणि आपण सगळी परिवारातली मंडळी या सगळ्यांनी नियोजन केलं आणि एक 5-6 महिन्यापूर्वी ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज येण्याचा पवित्र योग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन आणि मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं अशी महाराष्ट्राची प्रसिद्ध असणारी गायक आपल्या कीर्तनाला आज उपस्थित आहे. त्यामध्ये ओंकार महाराज जगताप. बसा. आवाजाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं. किती उंच आवाज जातो. आपण खालून पाहत होतात किती शेडजे गाठू शकतात, शेडजेच्याही पुढं जाऊ शकतात असा आभाळाला, गगनाला भिडणारा आवाज ज्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाची सध्या प्रशंसा करतोय अशी लोकप्रिय समाजभूषण वारकरी पंथाचं एक मोठं नाव असणारे गायक ओंकार महाराज जगताप आळंदीकर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय, चाली ऐकायला मिळतात. महाराजांना धन्यवाद आहे. वेळात वेळ काढून साईनाथ भाऊंच्या प्रेमाखातीर ते उपस्थित झालेत, नाही तर त्यांना वेळ नाही. दुसरे आमचे कैलास महाराज पवार ज्यांचा आवाज आपण नेहमी यूट्यूबला, फेसबुकला, स्टेटसला, ज्यांच्या चाली बजरंग बलीच्या चाली आता पुढं आपण त्यांच्याकडून म्हणूनच घेणार आहेत. ज्यांच्या गवळणी, ज्यांची भजनं फार गाजली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीच्या गळ्यातले ते ताईच झाले असे महाराष्ट्राची गान कोकिळा कैलास महाराज पवार यांच्यासाठी जोरात टाळी वाजव. अशी प्रसिद्ध गायकाची जोडी कैलास महाराज आणि ओंकार महाराज या गायनाला, कीर्तनाला साथ देण्यासाठी उपस्थित आहेत. दोघांनाही वंदन. महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक आमचे ओंकार महाराज कागदे बीड जिल्ह्यातून रात्रभर प्रवास करून संभाजीनगरपर्यंत आमच्याबरोबर पुन्हा इथपर्यंत पोहोचतं झाले. असे महाराष्ट्राचं लाडकं मृदंगाचार्याचं वैभव ओंकार महाराज कागदे. अतिशय प्रसिद्ध लगीचा बाज आहे, स्पष्टता आहे. एखादी मेट्रोची स्पीड कमी पडेल पण त्यांच्या हाताची स्पीड काही कमी होणार नाही, एवढी स्पीड त्यांच्या हातामध्ये आहे. असे आमचे ओंकार महाराज, 2 ओंकार महाराज आणि 1 कैलास महाराज, तिघांनाही माझं वंदन. आमचे नंदू महाराज दौंड ज्यांची नांदगावला मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे. 11 तारखेला माझं पण कीर्तन आहे. 11 मोठा सोहळा त्यांनी ठेवलेला आहे आणि वारकरी शिक्षण संस्था चालवतात. हे हजारो विद्यार्थी असे घडवण्याचं काम महाराजही खूप तयार पखवाज वाजवतात बरं का. छान वादक आहेत, कीर्तनकार आहेत. त्यांच्या संस्थेत ती सगळी पोरं तयार झालेली आहे. अशी गोड तयार झालेली विद्यार्थी तयार करायची अगदी गोड वारकरी शिक्षण संस्था प्रसिद्ध. अगदी सगळ्या विद्यार्थ्यांना जसं वातावरण पाहिजे, जेवण, राहणं, खाणं, उत्तम अशी संस्था, टाळकरी तयार करण्याची एक सुंदर संस्था आमच्या नंदू महाराज दौंड नांदगावकर यांच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी, या टाळकऱ्यासहित नंदू महाराजही उपस्थित आहेत. त्यांना माझं वंदन. या बाजूला आमचे भगवान महाराज खेडकर आहेत, ते पण छान वाजवत आहेत, त्यांनाही वंदन. आमच्या संगतीमध्ये ओंकार महाराजांच्या संगतीमध्ये आलेले युवा उद्योजक, टूर्स अँड ट्रॅव्हल ज्यांचा उद्योग आहे, हजारो लोकांना तीर्थयात्रा करून आणतात, ज्यांच्याकडे आमची मोठी रामकथा आहे असे आमचे योगेश महाराज, अगदी ते पण या ठिकाणी शेजूळ ज्यांना आम्ही म्हणतो, शेजूळ आडनाव आहे, प्रसिद्ध आहेत योगेश महाराज शेजूळ, ते पण या ठिकाणी पुण्याहून उपस्थित झाले ओंकार महाराजांच्या संगतीमध्ये. त्यांना धन्यवाद. आपण बसलेल्यापैकी आमचे गणेश महाराज आहेत सारथी, त्यांना धन्यवाद. शूटिंग करणारे गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे, चांगल्या क्लिपा काढतो, छोट्या छोट्या मस्त बनवतो आणि चांगलं त्याचं चॅनल आहे. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून गजर माऊलीचा या चॅनलला धन्यवाद. दुसरे कोणीतरी शूटिंग करणारे आहेत त्यांनाही धन्यवाद. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळ्या बहिणी, आई, मातृवर्गाला धन्यवाद, पितृवर्गाला धन्यवाद. दराडे परिवाराच्या सुखदुःखामध्ये 11 वर्षापासून आपण येत आहे आणि या
खंडेरावांची म्हणजे वडिलांची आठवण काढण्यासाठी, कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आपण सगळा परिवार, सगळे सोयरे, आपतेष्ट मित्र परिवार, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, उत्तुंग शिखरावर काम करणारी आता सगळी प्रेमाची मंडळी मान्यवर आहेत. आमचा समीर आलेला आहे, साईनाथ भाऊ आहेत, हे सगळी जीवाची जिवलग मंडळी आहेत. माझ्या घरातली सुखदुःखातली ओंकार महाराज, कैलास महाराज, साखरे महाराज, जीवाच्या पलीकडं जपणारी ही मंडळी आहे आणि त्यांच्या संबंधातून आपण सगळेजण एकत्रित आहोत. सगळी जिवलग मंडळी, सगळ्यांना प्रवीण दातलीकर असतील, सगळ्यांना तर दातलीची खोपडीची काही मंडळी, आमच्यावर प्रेम करणारी आपण सगळी तरुण मंडळी आहात. सगळ्यांना कोटी कोटी वंदन. आपण सगळी बहुसंख्य मातृवर्ग आहात, त्यांना वंदन. पाठीमागं उभी राहिलेली बसलेली सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. किरण महाराज आहेत आमचे साणप, जे विनेकरी म्हणून अतिशय शोभतात. वैष्णवी नाच आहे त्यांचा, उगं दागडदिंगा नाही. वैष्णवी नाच, नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कसंही विनेकरांनी नाचलं नाही पाहिजे, नाचावं तर असं नाचावं. गायनाची उडे आपुलिया छंदे, संतांची प्रमाण आहेत. बरं, अगदी छान, अगदी वैष्णवी नाच आहे. असे आमचे किरण महाराज सानप निमगावकर, कालच त्यांच्या घराचं भूमिपूजन आम्ही केलं. चांगला बंगला विचार, गरीब आहे महाराज, शेती बिती फार कमी आहे, पण वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद लागला आणि तुकोबारांसारखाच दिसतो असा नाचताना. म्हणून अगदी आमचे किरण महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. सिस्टीम आमच्या निखिलची आहे, प्रसिद्ध आहे नांदूर मधमेश्वरला श्रीराम साऊंड सिस्टीम. कालही सकाळी निमगावला त्याची सिस्टीम होती. इकडं कीर्तन असलं म्हणजे लोक आग्रह करतात की निखिलची सिस्टीम लावा. गोड लावतो, ट्रबल, बाज, गेन विको, चांगले बटणं फिरवतो. आमच्या निखिल दादांना वंदन. अगदी अशा सभामंडपातही छान आवाज दिला, त्यांना धन्यवाद. आपण बसलेली सगळी प्रेम करणारी मंडळी, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. आपल्या खोपडी ग्रामस्थांना आणि या संपूर्ण दराडे परिवाराला 11 वर्ष झाले कीर्तन आहे महाराज. 11व्या वर्षाचा सोहळा कोण करतं महाराज? इथं एक पुण्यस्मरण झालं तर दुसऱ्या पुण्यस्मरणाला कीर्तनकारच मायबापाचा सोहळा करत नाही, चांगले गायक वादक आपण करत नाही. 11 वर्षाचा सोहळा करावा असा हा दराडे परिवार त्यांच्या मुलांना, मुलींना, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. कधी वेळ जाईल आणि कधी कीर्तन संपेल कळणार सुद्धा नाही तुम्हाला, इतकं गोड कीर्तन आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. मृत्यू लोकामध्ये आपलं जे जीवन आहे ते प्रारब्धावरती चालत असतं आणि संत जे जीवन जगतात ते प्रयत्नानं जगतात. आपलं जे जीवन आहे, आपण सगळेजण प्रयत्न करतोय संसारातला, पण संसारातला प्रयत्न कितीही क्वालिटीचा केला, कितीही ताकदीचा केला, कितीही तुम्ही चिकाटीचा केला, तर संसारातला प्रयत्न हा प्रारब्धावरती अवलंबून. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. किती प्रमाण सांगू? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. तुमच्या जीवनात म्हणजे प्रयत्न करू नये असं माझं मत नाही, प्रयत्न नक्की करावा बरं का. ज्ञानोबाराय म्हटले, विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघब्रह्म थोकडे अभ्यास केले. तुम्ही अभ्यास जर केला, प्रयत्न जर केला, तर विष सुद्धा पचन होतं. म्हणजे पिऊ नका, खाऊ नका, नाही तर लगे ऐकाल तर लगे घरी जाल, घेताल, याच्यावर माझ्यावर येईल. म्हणजे थोडा थोडा अभ्यास, जर जो थोडं थोडं रोज जर तुम्ही विष खाल्लं तर ते पचन होतं. मी सांगत नाही, ज्ञानराज सांगतात. विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. म्हणजे समुद्राला कुठं पायवाट होत असते का? पण तुम्ही जर त्याचा अभ्यास केला म्हणे तर त्याला सुद्धा पायवाट होईल. साधे ते साधे गोड शब्द आहेत बघा संतांचे. असाध्य ते साध्य करिता सायास, पण कारण अभ्यास तुका म्हणी. अरे ओंकार महाराजांचा आवाज इतका गोड लागतो. ओंकार महाराज, आमचे नंदू महाराज यांच्या लग्या गोड लागतात. त्याला अभ्यास करावा लागतो, रियाज करावा लागतो. कणिक लावावी लागते, दातीन दाडा, तिरकीट तक्ता बोटामध्ये बसवावं लागतं. इथं माणसाला बरं वाटतं ते ऐकायला. म्हणते 15 वर्ष आयुष्याचे घातलेले असतात, रियाज केलेला असतो. पहाटे 4 वाजता उठून त्याला तिरकीट तक्ता हाताला साखळी बांधून पखवाजाचा रियाज म्हणजे अभ्यास करावा लागतो. अभ्यासा वाचून काही
काहीच मिळत नाही बरं का. ज्ञानोबाराय म्हटले सर्वथा दुष्कर नाही, तुम्हाला जे पाहिजे ते अभ्यासानं मिळतं, प्रयत्न करू नका असं म्हणणं नाही संतांचं, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड लागते बरं का. तुम्ही नुसते प्रयत्न करत, आता आपण पाहतो की नाही काही लोक फार प्रयत्न करतात यशासाठी, खूप प्रयत्न करतात, पुस्तकं पाठ करतात, एवढाले ग्रंथ पाठ करतात, पण स्वर लागत नाही, मांडणी करता येत नाही. का होतं? यशासाठी प्रयत्न आहे पण प्रारब्धानं कधी कधी तुमच्या पदरात अपयश घातलेलं असतं, तुम्ही काही करू शकत. काही लोक लाभासाठी प्रयत्न करतात. मगाशी आमचे साईनाथ भाऊ म्हणत होते 1 तारखेला बाग द्यायचं, म्हणजे आता सध्या बागाचं मोसम आलंय, आता सगळेजण आपण प्रयत्न करतो बुवा, बाग लावला, द्राक्ष आलेत, 90चा भाव, 100चा भाव घटला पाहिजे, लाभ झाला पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, पण कधी कधी अवकाळी पाऊस येतो, सगळा बाग धुवून टाकतो. आता मागच्या वर्षी आपण पाहिलं, त्याच्या मागच्या वर्षी आपण पाहिलं, हाताला आलेलं पीक जातं, आपलं पैसे जातात. त्याचं कारण काय? लाभासाठी प्रयत्न आहे पण हानीच पदरामध्ये पडते. याचं कारण काय? प्रयत्न आहे पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड आहे. संसार म्हटलं की आलंच महाराजी. हो, मी खरंच सांगतो. क्या बात है. जे पहिले बना प्रारब्ध, पाचे बना शरीर. कबीर महाराजांचा दोहा आहे, अगोदर प्रारब्ध तयार झालं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. कोणत्या गावचे तुम्ही? वा वा वा. नाशिक जिल्हा, नगर जिल्हा. तेच म्हणलं नाशिक जिल्ह्यात असे लोक प्रमाण देऊ शकतात, नगर जिल्ह्यातले मराठवाड्यातले लोक प्रमाण देऊ शकतात. वा, धन्यवाद हा महाराज. अगदी गोड प्रमाणे त्यांनी आपल्याला प्रमाण दिलं. काय? की अगोदर प्रारब्ध तयार झालं, इकडे बघा माझ्याकडे, आणि मग आपलं शरीर तयार. आधी प्रारब्धाची रचना आहे, म्हणजे प्रयत्न करावा पण प्रयत्नाला जोड प्रारब्धाची लागते. एक छोटीशी कथा सांगतो मी तुम्हाला लगेच कळेल. 2 मित्र होते, एक प्रारब्धवादी होता आणि एक प्रयत्नवादी होता. दोघंही माझ्याकडे बघा सगळे. काय काय? एक प्रयत्नवादी होता ओंकार महाराज, आणि एक प्रारब्धवादी होता. प्रयत्नवादी म्हणायचा प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय मिळत नाही नंदू महाराज. आणि प्रारब्धवादी म्हणायचा नाही नाही, जे नशिबात असेल ते मिळणारच. दोघांची भांडणं होती. पहिला काय म्हणायचं? प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही. आणि तुम्ही दुपारी गाडीत म्हणले तसं सहज मिळतं कधी कधी. तुम्हाला मिळालं, सहज मिळून जातं कधी कधी, म्हणजे आहे का नाही, सहज प्राप्त होतं कधी कधी. कधी कधी सहज प्राप्त होतं म्हणजे प्रारब्ध. म्हणजे आपण काय करतो? प्रयत्नवादी एक, प्रारब्धवादी, दोघं जीवलग मित्र. पण ते झालं का, आता हे प्रयत्न करणारं एक आणि प्रारब्ध दोघाला घरातून काढून दिलं मायबापाने. दोघं निघाले घरातून, लांब चालत चालत गेले. बरंच ऊन लागलं, 11:30-12 वाजायला लागले, पोटामध्ये भूक लागली. मायबापानं काढून दिली पोरं योगेश महाराज. आता दिलं काढून आणि दोघं गेले तर एका झाडाखाली गार सावली लागली आणि प्रारब्धवादी बसलं झाडाखाली. आणि नेमकं दोघं बसल्यावर त्या प्रारब्धवाद्याने अंग टाकून दिलं. आणि तो प्रयत्नवादी म्हणला, ए राजा, अरे भूक लागली ना, काहीतरी खाल्लं पाहिजे ना, पोटामध्ये गेलं पाहिजे ना. ते बघ समोर मंदिर आहे म्हटलं. ते बघ समोर मंदिर आहे, 200 फुटावर. मंदिरापर्यंत जाऊ, कोणी देवाला महादेवाला काहीतरी वाहिलं असेल, तिथले फळं म्हणा, काहीतरी आपल्याला खायला भेटल, पाणी पिऊ, तिथपर्यंत चालण्याचा प्रयत्न तरी करू. चल चल चल. अरे प्रयत्न केला म्हणजे खायला भेटल. अरे चल की रे राजा. तो प्रारब्धवादी म्हटला, तुला जायचं तर जाय, मी प्रारब्धवादी, देवाला द्यायचं असेल तर देव मला इथं देईल, माझी काही चालण्याची कॅपॅसिटी नाही, तो तुझं बघ. प्रारब्धवादी तिथंच झोपला. प्रयत्नवादी बिचारा प्रयत्न करणारा होता, लक्ष देऊन ऐका, चालत 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 मंदिरामध्ये गेला. तर कोणीतरी एका माता माऊलीनं महादेवाला नवस केला होता आणि 9 खारका वाहिल्या होत्या. 9 खारीक खोबऱ्यातली खारीक, ती खारकी वाहिल्या होत्या 9. त्याच्यातली खारीक गळ्यानं उचलली आणि 9 खारकी पाहून त्याला वाटलं 2-4 मी खातो, 2-4 माझा मित्र खाईल, दोघाला खारकी होतील, पाणी प्यायचा आधार होईल म्हणून. इकडं बघा, त्यानं खारीक खायची आणि हा येत नाही म्हणून खारीक खाल्यानंतर खारकीची जी आटोळी असते, बी असते, त्याला अशी फेकून मारायची. कुणाला? प्रारब्धवाद्याला. ए यार चल की र, अरे ये ना, अरे पोट भरेल. खारकीचं बी फेकून मारायचं. पहिलं बी फेकून मारलं नंदू महाराज. काय आश्चर्य झालं, त्या प्रारब्धवाद्याच्या अंगाला बी लागलं की ते बी नाही राहायचं, त्याचं रत्न तयार व्हायचं. 1-1 कोटीचं 1-1 रत्न तयार व्हायचं. काय त्या झाडाची किमया, त्या जागेची किमया असेल. याच्या अंगाला त्या खारकीचं बी लागलं की ती खारीक राहत नव्हती, आटोळी राहत नव्हती, त्याचं रत्न तयार व्हायचं. यानं हातात घेतला, रे चमचम तर रत्न आहे, हिरा आहे, कोहिनूर आहे, दाबून धरलं. यानं पुन्हा दुसरी खारीक खाल्ली.
पुन्हा दुसरं बी फेकून मारला. चल पाणी पिशील इथपर्यंत येण्याचा प्रयत्न कर. अरे पाणी पिशील, पोट भरल, 2-4 मला 2-4 तुला. अशा 9 खारकीचे बी यानं फेकून मारले. 9 रत्न तयार झाले, हातामध्ये 9 रत्न धरले. हा इकडं पाणी पिऊन तृप्त होऊन आला. या प्रारब्धवाद्याजवळ बसल्यावर प्रयत्नवादी म्हटला, बघ तुला म्हणत होतो की नाही, ये मंदिरात, ये मंदिरात. तुझंही पोट भरलं असतं, माझंही भरलं असतं. आता मी तृप्त झालो, तुला पाणी नाही, तुला खायला नाही. तर तो प्रारब्धवादी मित्र म्हटला, अरे काय ते जाऊ दे बरं का, कुणीतरी मला काहीतरी फेकून मारत होतं, मला काही आवाज येत नव्हता. पण हे बघ नाही, रत्न आहे तरी मला फेकून मारले. त्या प्रयत्नवाद्यानं हातामध्ये पाहिलं, रत्न, एक रत्न याला कुठून मिळाली. सोनाराच्या दुकानात गेले तर एक रत्न 1 कोटीचं निघालं. आणि मग प्रारब्धवादी प्रयत्नवाद्याला म्हणला, मी तुला म्हणलो होतो की नाही, देवाला द्यायचं असलं की कुठंही देतो देव. बघ मला बसल्या जाग्यावर 9 कोटीची रत्न देवानं दिली. बघ त्यावेळेला त्या प्रयत्नवाद्याने जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. ते घरी घेऊन जा. प्रयत्नवादी म्हटला, अरे राजा, तुला 9 रत्न मिळाली, कोटी रुपयाची मिळाली, ते राहू दे. पण जर मी प्रयत्नच केला नसता मंदिरात जाण्याचा, आणि प्रयत्न करून जर तुला ती बी फेकून मारली नसती, तर रत्न तरी कुठून मिळाली असती. म्हणजे प्रयत्नही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि प्रारब्धही तेवढंच महत्त्वाचं आहे. हो, प्रयत्न बाजूला केला तरी प्रारब्धाला किंमत नाही, आणि प्रारब्ध बाजूला केलं तर प्रयत्नाला किंमत नाही. खूप कथा सांगता येतील, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, संसार हा प्रयत्न प्लस प्रारब्ध. प्रयत्नही करावा आणि प्रारब्ध चांगलं असावं, यश मिळतं बघा संसारात. मात्र काही ठिकाणी आपल्याला पाहायला, आणखी एक वाक्य सांगू, संसारातला प्रयत्न कधी कधी आपल्याला फार त्रास देतो, दुःख देतो. बघा आता ज्या वडिलांची गरज आहे ते वडील थांबले नाही. माझा बाप गेला, आपल्यातले बरेच जणांचे वडील गेलेत, आई गेली. प्रारब्धानं जन्म आणि मृत्यू प्रत्येकाच्या प्रारब्धात लिहिलेला आहे. मला इथपर्यंत यायचं, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू असतो प्रारब्धामध्ये बरं का. अगा कर्मे जे उरावे, ज्ञानराजांची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तय सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायका. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. भोगतो न गळे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान. खूप प्रमाण सांगता येतील. काय जन्म ज्याचा झाला त्याला मरू वाटत नाही, पण मरण आहे. बरं, मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म आहे. म्हणून साधू संत म्हणतात, हा देह प्रारब्धाच्या हातात आहे. देह तवा आहे प्रारब्धाधीन, याचा मिकासीन वाहू भार. संत याचं टेन्शन घेत नाही. म्हणून तुम्ही बघा, तुकोबारायांची गाढवाहून मिरवणूक काढली, त्यांना त्रास झाला नाही. ते म्हटले देहच माझा, ते म्हटले हे देहच माझा नाही, मी देहाला मानतच नाही, हे प्रारब्धानं होईल. नवले महाराज, त्याचं कारण का, त्यांनी देह प्रारब्धावरती सोडून दिला. तुम्ही सगळे अभंग वाचा. समयासी सादर भावे, हा जो अभंग आहे, या अभंगाचा पहिला जो शब्द आहे समय. समय म्हणजे काय, समय म्हणजे प्रारब्ध. जसं तुमचं प्रारब्ध असेल तसं तुम्ही जगत चाला, असं संतांचं म्हणणं आहे. जशी तुमच्यावरती वेळ येईल, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे. कधी कधी लोक तुम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण देते. साईनाथ भाऊच्या घरी आम्ही सगळे गेलो की मस्त जेवायला असतं, आपले जे पाहिजे ते. का, पंचपक्वान्नाचं जेवण. नंदू महाराजांच्या संस्थेवर गेलो आम्ही, मग जे पाहिजे ते जेवायला मिळतं. श्री बालाजीचा बेत. श्री बालाजीचा बेत माहिती आहे तुम्हाला, तुम्ही करणारे आहात. श्री बालाजी म्हणजे तिरुमल्ला तिरुपती नाही, तिकडं श्री बालाजी देव आहे. आपल्या महाराष्ट्रात श्री बालाजी नाही, पण श्री बालाजीचा बेत आहे. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी. नुसतं ऐका, तोंडाला पाणी येऊ नका. श्री बालाजीचा बेत. श्रीखंड खाऊ का, बासुंदी पिऊ का, लाडू खाऊ का, जिलेबी आणू, असं कधी कधी ताटात पदार्थ राहतात. आणि कधी कधी असं वरण वाट्याला येतं, आपलाच चेहरा वरणामध्ये दिसतो. ओंकार महाराज म्हणतात, बाबा लय पातळ झालं. म्हटलं हा ना, आता काय वाट्याला आलं आपल्या, असंच असतं, सांगायचं काय मला. कधी कधी आपल्याला खायला भेटतं भारीतलं, कधी कधी पंक्तीला वरण असं येतं की त्याची चव सुद्धा नसते, डाळच नसते, त्याच्यात 5-25 जणाला एखादा दाणा येतो. असं कधी कधी होतं की नाही. म्हणजे काय त्याचं कारण, कोण्या दिवशी
करोनी याची मन कोण दिवशी घरात नाही धान्य. प्रारब्ध तुमचा असा आहे, एखाद्या दिवशी तुम्हाला फार चांगलं जेवायला मिळेल, एखाद्या दिवशी असं होईल की तुमच्या घरामध्ये धान्यच राहणार नाही. कोण दिवशी कोरोना येईल. आता की नाही कोरोना आलता, एसटी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळ बंद, पखवाज बंद, सप्ताह बंद, कथा बंद, बालदार चौबदार बंद, विनेकरी बंद, किरण महाराज घरी, अक्रूर महाराज घरी, वामा महाराज घरी, कागदे महाराज घरी, नंदू महाराज संस्था बंद, सगळं बंद होतं. का? कोणे दिवशी कोरोना येईल. कोणे दिवशी सगळं बंद होईल. कोणे दिवशी घरात नाही धान्य. पुढचं सांगू, कोणे दिवशी 3 कीर्तन. कधी कधी सकाळी कीर्तन 10 ते 12, दुपारी 2 ते 4, संध्याकाळी 7 ते 9, पुन्हा 9 ते 11. काल तुम्ही 3 केले, हे काल 2 करून संध्याकाळी घरी आले. सगळ्यांचे 2-2 कीर्तन, कधी कधी 3-3 येतात. का? हे प्रारब्ध आहे मला, मी सांगत नाही. कोणे दिवशी द्रव्याची साठव, कोठे साठवावे. एवढं येईल तुमच्या घरात, काय कुठं ठेवावं, कुठं मांडायचं आता हे. कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे. सगळ्यांच्या जीवनातलं अंतिम सत्य सांगू, या वडिलांच्या पुण्यतिथीला आलात, एवढा चांगला कार्यक्रम आहे, एवढं लक्ष देऊन ऐकता, कीर्तनामध्ये रंगून गेलात, एवढे छान गायक आहेत, एवढा छान कार्यक्रम आहे, मग घरी घेऊन जा. कोण दिवशी यम येतील चालून, कोण दिवशी प्राण जातील घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे, समयासी सादर व्हावे. असंच होणार आहे आपल्या जीवनात, हे चालत राहणारे प्रारब्ध आणि प्रयत्न संसारात आहे.
महाराज काय गोड प्रमाण ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे जीवलग मित्र शांतारामजी हे सगळे आपण जीवाची जीवलग या ठिकाणी उपस्थित होत आहे. या दराडे परिवाराला या खंडेरावांना भावपूर्ण आदरांजली देण्यासाठी 11वे पुण्यस्मरण करत असताना एवढा छान सोहळा या परिवारानं आयोजित केला. एवढं चांगलं कीर्तन, एवढे गोड गळ्याचे गायक पखावज. असं वाटतंय पंढरपूरला कीर्तन चाललं की काय, त्र्यंबकेश्वरला कीर्तन चाललं की काय. एवढा छान कार्यक्रम जर आपण आयोजित करत असाल तर दराडे परिवाराला धन्यवाद आहेत. माझं कीर्तन घरी घेऊन जा. हे प्रारब्धानं तुमचं माझं जीवन बनवलेलं आहे. प्रयत्नपूर्वक संसार करावा लागतो. कितीही क्वालिटीचा केला तरी रावणाचा पूर्ण झाला नाही तर आपला कधी होणार. म्हणून या देशातले साधू संसारातला प्रयत्न करत नाही, ते प्रयत्न करतात परमार्थातला. आणि साधू त्यालाच म्हणत जा. कोणाच्याही चांगल्या पाया पडू, आपलं मस्त कोणाच्याही पायाला लावू नका. चांगलं मस्त की आपलं कोणाच्याही पायाला लावू नका. जो परमार्थातला प्रयत्न करतो त्याच्या पायाला मस्तक लावा. संसारातला प्रयत्न करणारा काय वाढावे संतान, गृही व्हावे धनदान, तो त्याच्यासाठीच जगतो. तुमच्या माझ्यासारखंच आहे. पण परमार्थातला संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि यालाच म्हणतात बघा साठवणं. ऐका हो, हे परमार्थातल्या प्रयत्नाचा अभंग आहे. हा संसारातला नाही, संसारातले अभंग नाही, परमार्थातल्याच प्रयत्नाचे अभंग आहेत. पायामध्ये घुंगरं बांधतात, गळ्यामध्ये विणा घेतात, हातामध्ये चिपळ्या घेतात. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरडेश्वर डोंगर, ज्ञानोबरायण आळंदीला जातात, पैठणला जातात. सगळे संत भजन करतात महाराज, नित्य भजन करतात, सारखं भजन करतात. आणि सारखं भजन केल्यामुळं काय होतं, विश्वाचा मालक त्यांच्या घरी येतो. याला साठवणं म्हणतात. अगोदर साठवलं पाहिजे, परमार्थातला प्रयत्न केला पाहिजे, नक्की येतो बघा देव घरी. आज अष्टमी आहे. मागच्या 3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातली प्रत्येक माणसं, वारकरी माणसं 5 लाख लोक पैठणला गेली होती. आमच्या ओंकार महाराजांनी, कैलास महाराजांनी भजन केलं पैठणला. मी पण कीर्तन केलं नाथषष्ठीचं. सगळी लोक गेली होती षष्ठीला. माहिती आहे का तुम्हाला षष्ठीच्या दिवशी काय, आजही काय होतं तिथं, का जातात एवढी लोक पैठणला. तर आजही त्या पैठणच्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये देव येऊन स्वतःच्या हातानं कावडीनं पाणी आणतो. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. 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 आनंद भक्ती भावे निळावंदिताची पाने. अन्न भक्ती वावे निळावंदिताची माये. आनंद भक्ती भावे निळावंदिताची पाये. ववाळू आरती स्वामी एकनाथा. ववाळू आरती स्वामी एकनाथा. वा वा वा. आजही देव कावड भरून आणतो. खूप कावडीचं पाणी पडतं रांजणात, पण जोपर्यंत देवाची कावड पडत नाही नाथ महाराजांचा रांजण भरत नाही. आज तिथं 5 लाख लोक गर्दी करतात पाहायला. त्याचं कारण का, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नाथ महाराजांना माहिती नव्हतं. एक दिवस पत्ता विचारत भगवान आले नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराज हे श्रीमंत संत होते बरं का. नाथ महाराज असे संत होऊन गेले या महाराष्ट्रात की ते श्रीमंतही होते आणि शांतही होते. शांतीब्रह्मही होते. आणि बहुतेक श्रीमंत माणूस शांत नसतो बरं. पण इथं नाथ महाराजांच्या ठिकाणी ते 2 गुण आहेत. शांतीब्रह्म पण होते आणि श्रीमंत पण होते. एवढे श्रीमंत होते की भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात त्याला जेवण वाढायचे. तुम्ही ते कीर्तन ठेवलं आमचं. ओंकार महाराज, अक्रूर महाराज, कैलास महाराज, ओंकार महाराज, योगेश महाराज, नंदू महाराज, एवढा छान कार्यक्रम ठेवला. साखरे महाराज तुम्हाला शब्द देणार, हे गायक तुम्हाला चाली देणार, हे पखवाज वादक वाजवणार, आपण सगळे कार्यक्रमामध्ये रंगणार. कीर्तन झालं की सगळे आपापल्या घरी जाणार.
नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं. रोज चातुर्मासात 4 महिने जो कीर्तनाला येईल त्याला कीर्तन झाल्यावर नाथ महाराज 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची. तुम्हाला कळतंय नाही? ऐकायला येणाऱ्याला तुम्ही फक्त हे ऐका, याची अपेक्षा लगेच माझ्याकडून 2-4 एकर आहे ते ऐकावं लागेल मला. हे काय सोपं आहे का महाराज? जो येईल त्याला हे दान दिलं जायचं. इतके श्रीमंत होते. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, एवढे श्रीमंत. ऐका. आणि एक दिवस त्यांच्या दरवाजाची कडी वाजवली देवाने. देवघराला गोड शब्द आहेत. वा, छान गोड आवाज, गोड प्रमाण. अंगामध्ये सदरा नाही, शर्ट नाही, एक जानवा आहे. माझ्याकडे बघा, धोतर बांधलेला आहे. विश्वाच्या मालकानं दरवाजा वाजवला. नाथ बाबा, ओ नाथ महाराज, ओ नाथ महाराज. धावतच नाथ महाराज गेले. दरवाजा उघडला. पाहतात तर दरवाजाचा आवाज आला. आजच्या काळातले दरवाजे वाजवले तू. दरवाजाचा आवाज आला की नाही? दरवाजा उघडला गेला. नाथ महाराज बघा. नाथ महाराजांनी विचारलं, कुठून आला तो? फार दुरून आलो म्हणे. माझ्याकडे बघा. कुठून आलात? फार दुरून आलो. कशासाठी आलात? काही जेवण करायचंय का? आमच्या घरी काही तुम्हाला पाहिजे का? नाथ महाराज श्रीमंत होते आणि जो आला होता तो विश्वाचा मालक होता. हे कुणाला माहिती नव्हतं. हे फक्त त्यालाच माहिती होतं. फार गरीब आहे म्हटले मी. आई नाही मला, बाप नाही, गरीब आहे. तुमच्या घरी एखादं काम आम्हाला मिळेल का? नाथ महाराज म्हटले, बघा काम नाही, तुम्ही तसं राहू शकता. आमच्या घरी कामाला माणसं आहेत, तुम्ही आमच्या घरी राहा. 8 दिवस देव राहिला. सकाळी जेवण, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण येत होतं. फुकटचं खाणं चांगलं नाही. नाथ महाराज काहीतरी काम द्या, तुमच्या घरच्या भाकरी खातो आम्ही. नाथ महाराज काहीतरी काम द्या. रोज देव म्हणत होता. नावसुद्धा माहिती नव्हतं नाथ महाराजांना. एक दिवस अचानक पाणी आणणारा माणूस गावाला निघून गेला म्हणून गिरजाबाईनं हाक मारली. ए बाळा, तू 4-5 दिवसापासून काम द्या काम द्या म्हणतो ना, ते बघते कावडीनं पाणी आणणारा माणूस गावाकडे निघून गेलाय.
देवाला खूप आनंद झाला. खांद्यावरती कावड घेतली. माझ्याकडे बघा, गोदावरीमध्ये गेले, ती कावड पाण्यानं भरली आणि रोज कावडीनं पाणी, रोज कावडीनं पाणी, असं 12 वर्ष. नीट ऐका बरं, 12 वर्ष पाणी भरलं आणि 12 वर्षानं नाथ महाराजांनी त्याला श्रीखंड्या नाव दिलं. काय? श्रीखंड्या. हो, तसं कसा राहायचं रे राजा, तू आमच्या घरी श्रीखंड्या म्हणून राहा. नाव त्याला श्रीखंड्या दिलं. 12 वर्षानं नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. आपल्याकडे प्रमोशन मिळतं की नाही, तसं नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. पाणी आणायचं काम कमी झालं. भरपूर मंदिरात देव होते, त्या देवाची पूजा करायला चंदन उगाळावं लागायचं. ते काम त्याच्याकडे दिलं. किती गंमत आहे बघा. ज्याची पूजा करायची, ज्याला चंदन लावायचा, तो चंदन उगाळायला लागला. काय आश्चर्य आहे. ज्याला पूजा करायची, ज्याला चंदन लावायचा, तो चंदन उगाळतोय. ज्याचं पाणी आहे, तो 12 वर्ष पाणी भरतोय बघा. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. वा वा, काय गोड कथा आहे. पाणी वाय हरी कावडीने. 12 वर्ष नंदू महाराज पाणी भरलं. 12 वर्षानं प्रमोशन झालं. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी व श्री गंगा तिरी धुत असे. 12 वर्ष कपडे धुतले, 12 वर्ष चंदन उगाळलं. 24 वर्ष निघून गेले. 24 वर्षानं मोठं प्रमोशन झालं. आज तुम्ही इथं कीर्तन ठेवलं, तुमच्या मुलांनी इथं बसायला चटया टाकल्या. कीर्तनकार आलेत, गायक आलेत, मोठा सोहळा ठेवला, बसायला चटई आहे. तुम्ही कथा ऐकताय, नाथबाबांची ऐकताय, माऊलीची ऐकताय, छान कीर्तनाचे अभंग ऐकताय, चाली ऐकताय, मंत्रमुग्ध होताय. कीर्तनाला बसायला चटया टाकल्यात. नाथ महाराजांची कथा सुरू झाली की आता नाथ महाराजांनी आवाज देवा, श्रीखंड्या बसायला चटया टाका. ज्याची कथा आहे, ज्याची पोथी आहे, तो चटया टाकायला लागला. तो मात्र चटईवर बसायचा नाही, तो मागं पोत्यावर बसायचा. नाथ महाराज म्हणायचे, बघ श्रीखंड्या, या जगात एकच देव आहे. तो म्हणायचो, एकच आहे, इथंच बसलेला आहे. काय नवल आहे. ज्याची पोथी आहे, तो पोथी ऐकायला, ज्याला चंदन लावायचो, तो चंदन उगाळायला, ज्याचं पाणी आहे, तो पाणी भरायला. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. विश्वाचा मालक 36 वर्ष काम करतो नाथबाबांकडं. 5-5 लाख लोक नाथषष्ठीची वारी करतात, दिंडीमध्ये जातात. महाराज, आम्हाला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला, हा देव तुमच्या घरी आला, आम्हाला कळालं, तुम्ही प्रयत्न आणि प्रारब्ध संसार सांगून पुढं घेतात. आम्ही अभंग ऐकतोय, आम्ही चिंतन ऐकणारी माणसं आहे, चांगलं ऐकणारी माणसं आहे. सांगा महाराज, देव तुमच्या घरी आला, असा प्रयत्न तुम्ही काय केला? संत सांगतात, आमचा एकच प्रयत्न अभंगाचा. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, विला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. हृदय मंदिरी
याचं एकमेव उत्तर साठविला हरी. जीही नाथ महाराज घ्या, तुकोबाराय घ्या, ज्ञानोबाराय, कोणतेही संत घ्या. जीही हृदय मंदिरे म्हणजे असं हृदय कापून पोट कापून देव नाही घालावं लागत बरं. हे जरा डोक्यातून काढून टाका, नाही तर काही काही म्हणतात पोट कापायचं आणि देव असं नसतं. साठवणं याला म्हणतात. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अनेक निने काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे अखंड भजन व माझ्या मनाला गोच छंद माझ्या छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद वा बाबा नित्य गोविंद 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 माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला सारखं भजन नित्य भजन गायना छेवडे आपोली या छंदे आनंदी आवडीने पायामध्ये घुंगर गळ्यामध्ये विना सारखं भजन करणं साठविला हरी. असं पोट कापून देव घालायचं नसतो रे दादांनो. सारखं भजन करणं दुसऱ्यावरती उपकार करणं याला साठवणं म्हणतात. मंदिरात येऊन पूजा करणं सत्कर्म करणं कुणाचं तरी चांगलं करणं याला साठवणं म्हणतात. दुसरं काही साठवणं शब्दाचा अर्थ नाही. साठविला हरी याला साठवणं म्हणतात. मला सांगा, मी तुम्हाला आज सांगतो ऐका. रामचंद्र ज्यावेळेला वनवासात गेले, सगळी रामकथा काही आपण सांगू शकत नाही, पण रामायणातला भाव आहे बघा. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात गेले आणि तिथं ते मग कुटिया बांधायला लागले चित्रकूटावर. पत्ता पत्ता तिनका तिनका जोडते जाते हैं. पत्ता पत्ता तिनका तिनका म्हणजे गवताची कुटिया प्रभू बांधत होते. प्रसंग बघा, आपण नाशिक जिल्ह्यातले आहात. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र ती कुटिया बांधत होते, राम लखनसी कोण कुटिया बांधतय? महलोके प्रभू. ऐका, जंगल में कुटिया बनाते हैं. विश्वाचा मालक जंगलामध्ये स्वतःची कुटी बनवतो. ज्याच्या खाली हात दास दासी आहेत त्याला प्रारब्ध म्हणतात. तर तुमच्या जीवनात सुद्धा असा प्रसंग येऊ शकतो, नाराज होऊ नका. विश्वाच्या मालकानं स्वतःला राहण्यासाठी कुटिया बांधत होते आणि कुटिया बांधता बांधता अचानक, इकडे बघा, अचानक प्रभू नाराज झाले, सुकले आणि सीतामाईनं प्रभूचा चेहरा ओळखला. हुशार बायको तिला म्हणतात कैलास महाराज, नवऱ्याचा चेहरा ओळखत असतो. आणि हुशार नवरा त्याला म्हणतात की तो बायकोचा चेहरा ओळखत असतो. संसारातलं गणितच आहे. ओळखलं पाहिजे आपल्या बायकोची लाईट गेली का, तिचं फ्यूज उडालं का, हिला काय लागतंय, नवऱ्याने ओळखलं पाहिजे. आणि बाईचा चेहरा नवऱ्यानं जसा ओळखला पाहिजे तसं बाईनं पण नवऱ्यानं ओळखलं पाहिजे. संसारातलं गणित आहे महाराज. काहीला काही कळत नाही त्याच्यातलं, काही नाही.
काही काहीला मात्र लगेच कळतं बघा, एका मिनिटात आपल्या नवऱ्याचा चेहरा सुकलाय, काहीतरी लाईट गेली बयाची, लगेच लक्षात येतं. तसं रामचंद्राची ती सीता म्हणजे जननी आहे, विश्वाची मालकीने, तिनं पाहिलं आपल्या मालकाचा चेहरा सुकला. आत्तापर्यंत सुकलेला नव्हता ना, आता का सुकला? बरं, आता ती वनवासात असल्यामुळं तिला काही करता येत नव्हतं, पण तिची अनंत रूप आहेत भगवतीची, म्हणून ती वनाची देवी म्हणून प्रगट झाली. जानकी माता वनाची देवी म्हणून प्रगट झाली आणि प्रभू रामचंद्राला तिनं हात जोडले. बघा माझ्याकडं, साठवणं कशाला म्हणतात? पहिलं चरण कळल, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. कथा नीट ऐका. वनदेवी प्रगट झाली, योगेश महाराज, नंदू बाबा, आणि वनदेवी प्रगट होऊन प्रभू रामचंद्राला विचारायला लागली, प्रभू नाराज का? चेहरा का सुकलाय? तुम्ही असे नाराज का झालात? वनवासात आलात म्हणून का? तुम्हाला वल्कल अंगावर मिळाली म्हणून का? नाराज का? प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हटले, तू प्रगट झालीस, तू या वनाची मालकी नाही, तू मला विचारते नाराज का? खरं सांगू, नाराज याच्यासाठी बघ, ते माझा भरत तिकून गाद्या घेऊन निघाला. नाराज कशासाठी आहे? ज्या भरताला गादी दिली तो भरत गादीवर बसत नाही, तो चित्रकूट पर्वतावरती गाद्या सगळं राज्य घेऊनच निघाला. आणि म्हटलं मग त्याच्यात काय नाराज होत आहे? म्हटले रस्त्याला खूप काटे आहेत, माझ्या भरताच्या पायाला काटे टोचतील. साठवणं ऐकावर. प्रभू काय म्हटले? वनदेवी, माझ्या भरताच्या पायाला काटे टोचतील म्हणून नाराज झाली. तर ती वनदेवी म्हटली, मग काय करू? तुझ्या सामर्थ्य असेल वनदेवी तर एक काम कर, ज्या रस्त्यानं मी आलो त्या रस्त्याचे सगळे काटे साफ करून टाक, एकही काटा ठेवू नको. फार भाव सुंदर आहे बरं. त्या रस्त्याचा एकही काटा ठेवू नको, एकही काटा माझ्या भरताच्या पायाला टोचला नाही पाहिजे. हो, ती वनदेवी म्हटली, काळजीच करू नका, सामर्थ्यानं सगळे काटे बाजूला काढते, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रभू, तुम्ही येताना का सांगितलं नाही? तुमच्या तर पायाला काटे टोचले ना, मग तुम्ही जर आधी म्हटले असते तर मी तुम्हाला यायच्या आधी सगळे काटे साफ केले असते. तुमच्या पायाला काटे टोचून घेता, तुमचे पाय रक्तबंबाळ झाले, तुमच्या पायाला सगळे काटे टोचले, आणि आता तुमचा भरत यायला लागला तर मला आदेश देता नाराज होता, हे सगळे काटे साफ करायला लावता का? भगवान म्हणतात, अगं त्या माझ्या भरताचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, एवढं माझं भजन करतो तो, त्याच्या पायाला जर एक काटा टोचला ना, एक, तो भरत विचार करेल, ज्या अर्थी हा काटा माझ्या पायाला टोचला त्या अर्थी हा काटा माझ्या दादाच्या पायाला नक्की टोचला असेल. मी जर जन्माला आलो नसतो तर मग माझ्या आईनं गादीच मागितली नसती आणि माझ्या दादाला वनवासात जाण्याची पाळी आली नसती. माझा जन्म झाला म्हणूनच माझ्या दादाच्या पायाला हे काटे टोचले. एक काटा टोचला तर तो खूप नाराज होईल, असे खूप जर काटे टोचले तर इथपर्यंत येऊस तर तो जिवंत राहणार नाही. कारण का? माझ्यापेक्षाही त्याचं जास्त प्रेम माझ्यावरती आहे. भरत इथपर्यंत येऊस तर जिवंत राहिला पाहिजे असं जर तुला वाटत असेल तर या रस्त्याचे सगळे काटे वनदेवी बाजूला कर, एकही काटा माझ्या भरताच्या पायाला टोचू देऊ नको. माझी कथा संपली. मला तुम्हाला सांगायचं, स्वतःच्या पायाला रामचंद्र काटे टोचून घेतात, पण भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे याची व्यवस्था करतात. त्याच्यासाठी नाराज होतात, वनदेवीला ते काटे बाजूला काढायला लावतात. माझं एक वाक्य घरी घेऊन जा याच्यातून. तुम्ही ज्या दिवशी कीर्तनाकडं निघता, ज्या दिवशी भक्तीकडं निघता, ज्या दिवशी मंदिराकडं निघता, ज्या दिवशी बापाचं कीर्तन करायला निघता, ज्या दिवशी वारीला निघता, मी खरंच सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही देवाकडं निघता, विश्वाचा मालक तुमच्या रस्त्याचे सगळे काटे बाजूला करतो, तुमचे संकट बाजूला करतो, तुमचे काटे बाजूला करतो. तो महाराज भरताचे काटे बाजूला का होतात त्याचं एकच कारण, साठविला हरी जिही हृदय मंदिरे. त्या भरताला राम सोडून काही आवडत नाही महाराज. अरे 14 वर्षाचा वनवास रामाला आहे, पण तो भरत नंदीग्रामामध्ये मुक्कामाला थांबतो. 14 वर्षाचा वनवास रामाला आहे, हो, पण तो पत्नीला पाहत सुद्धा नाही, बोलत सुद्धा नाही. हो, भावासारखेच ते वल्कल धारण करतो, संन्यासाचे कपडे घालून राहतो. याला म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरे. असं ज्यांनी साठवलंय त्याला म्हणतात बुवा भरत म्हणतात, त्याला नाथ महाराज म्हणतात, त्यांना तुकोबाराय म्हणतात, त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात. साठविला हरी जिही हृदय मंदिरे. आपण सगळे बसलेले आहात म्हणून सांगतो. हो, बघा ना, फार लहान होती मीराबाई,
फार छोटी होती, तुम्ही बसल्यात ना, आपल्या मुलीसारखी होती. लग्न चालू होतं गावामध्ये एक, आणि लग्न चालू असताना विचारलं होतं मीराबाईनं आईला, हे कशाचं काय लग्न आहे? म्हटलं हा दुल्हा आहे, हा नवरदेव आहे, ही नवरी आहे. तर त्या मीराबाईनं आईला विचारलं होतं, आई माझा नवरा कोण आहे, माझा दुल्हा कोण आहे? तर आपल्या दारडीमधली ती दारडी असते ना, दारडी फुलाची, त्याच्यामध्ये कन्हैयाची मूर्ती होती. ती कृष्णाची मूर्ती दिली तिला. साठवणं कशाला म्हणतात ऐका, पहिलं चरण कळलं आपल्याला, दुसऱ्या चरणाकडे जायचंय, आपल्याला बाप बघायचा आहे. फार गोड आहे कीर्तन, कधी 12:15 वाजायला लागले कळत नाही. ज्यावेळेला ती मूर्ती दिली आणि सांगितलं ही मूर्तीच तुझा नवरा आहे, सहज बोलली हो आई, पण विश्वास ठेवला मुलीनं. आणि त्या कन्हैयाच्या मूर्तीला रोज हार बनवायची, त्याला रोज आंघोळ घालायची, रोज त्याला नवीन गंध लावायची आणि सारखं म्हणायची, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सारखं म्हणायचे हा माझा नवरा आहे. घररगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, हा माझा पती आहे, हा माझा नवरा आहे. सारखं भजन करायची. लहान होती तोपर्यंत कौतुक करत होती लोक. लहान पोरं आहेत नाही नंदू महाराजांच्या संस्थेतली, चांगली चाल म्हटली, चांगल्या पावल्या खेळल्या की खालून लोक टाळ्या वाजवतात. काय चांगली मुलं आहेत, यांनाच कीर्तनाला बोलवा म्हणतात. आणि याच्यातलाच पोरगा मोठं झाल्यावर म्हटलं ना मला ब्रह्मचारी राहायचं, तर लोक नाव ठेवतात, लोक त्याला घरातून बाजूला काढून देतात. बघा गड्या, लहान होती तोपर्यंत मीराबाईचं कौतुक झालं. फार सुंदर होती मीराबाई दिसायला. कधीच फॅरन लवली लावली नव्हती, कधी मेकअप केला नव्हता, तिनं कधी नटली नव्हती, इतकी छान होती दिसायला. राजाची मुलगी होती. ती म्हणायची हाच माझा नवरा आहे, हाच माझा पती आहे, कृष्णच माझा नवरा आहे. मूर्तीशी प्रेम जोडलं होतं, देव साठवला होता. पण झालं असं आता, बाप म्हणायचं तुझं लग्न करायचं, आणि ती मीराबाई म्हणायची नाही बाबा, तेने केला असे माझा अंगीकार, नका दुजावर पाहू. माझं लग्न झालेलं आहे हो बाबा, माझं लग्न झालंय. बाप म्हणायचं पागलच की काय, असं कुठं मूर्तीबरोबर लग्न असतं का, देवाबरोबर लग्न असतं का? पागलच की काय, वेडीस की काय? लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे उलनासी. पागल म्हणायला लागले लोक, तिला वेडी म्हणायला लागले. घरातून तिला काढून दिलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पायामध्ये घुंगर बांधते, गळ्यामध्ये विना घेते, हातामध्ये चिपळ्या घेते. ऐसी लागी लगन. वाह वाह वाह, क्या बात है. ऐसी लागी लगन हो गई, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हो तो गली 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 हरी गुन गाने लगी. ऐसी लागी लगन, लागी 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 रे लागी. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यामध्ये विना घेते, हातामध्ये चिपळ्या घेते. ज्या मुलीचं लग्न करायचं अशी 16.5 वर्षाची मुलगी नाचून बजते. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरी गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई, वो तो गली 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 हरी गुन गाने लगी. ऐसी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. ऐका, कैलास महाराज संसार देवाच्या पायावर वाहते ती राधासारखीच, तीच मीराबाई म्हणते हे देवा, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में.
राधा 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 मैं तो राधा राधा हो गई बदनाम रे मैं तो राधा है राधा मैं तो राधा 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 बदनाम हो गई मैं तो राधा हो गई बदनाम रे हरि भजन बिना भूमि नीलाम रे नाथ नारायण अरे वा गायक क्या बात आहे, क्या बात. चित्रपटातले गाणे ऐकून डोक्यामध्ये भुरळ पाडण्यापेक्षा आमच्या कैलास महाराजांची गवळण ऐकून राधा बना, मीराबाई बना, द्रौपदी बना, जनाबाई बना, सखूबाई बना, फार भाव मिळेल, अंतकरण शुद्ध होईल, देवाची कृपा होईल. महाराज चित्रपटातले गाणे ऐकून उगा भुरळ पडते, काहीतरी टाइमपास होतो, त्याच्यापेक्षा तुम्ही ही गवळण ऐका. काय गोड कैलास महाराज. वा वा. ती मीराबाई म्हणते, बघ देवा, मी तुझ्यासाठी संसार विसरले, घर विसरले, दार विसरले रे देवा, मी तुझ्यासाठी सगळं सोडून दिलं, आता तूच माझा पती आहे. ऐका, आता राजा निर्णय घेतो. ही वाचली नाही पाहिजे मुलगी, हिला मारून टाका. विष का प्याला राजाजीन भेजा. ऐका रे दराडे परिवार, खोपडी गाव घरी घेऊन जा. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी. विषाचा प्याला दिला बघा. आता तो विष माहिती नाही तिला, ते विष प्यायला सुरुवात केली, विष अमृत झालं. विषाचं अमृत का होतं, त्याचं एकमेव कारण साठविला हरी. साठविला
साठविला हरी जिही म्हणजे मीराबाई हृदय मंदिरी देव साठवला विषाचं अमृत झालं. हो देव साठवला भरताच्या रस्त्याचे सगळे काठी रामप्रभू साफ करतात. देव साठवला नाथ महाराजांच्या घरी देव 36 वर्ष काम करतो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. रामायणात असं वर्णन आलं की त्या दंडकारण्यामध्ये खूप ऋषी राहायचे. खूप ऋषी. हे तुमचं दंडकारण्याचे खरं. हा जो बाग आहे ना नाशिकपर्यंतचा पंचवटी हा सगळा दंडकारण्याचा भाग आहे. भाग्यवान भाग आहे नाशिक जिल्हा. फार भाग्यवान. इथं रामप्रभू राहिले. रामप्रभूच्या पायानं पदस्पर्श झालेली भूमी आहे. आपण सगळे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहात. माझ्याकडे बघा. ऐका ऐका. तर त्या दंडकारण्यामध्ये खूप अगस्ती महाराज मातंग ऋषी महाराज सगळे ऋषी या भागात. अत्री ऋषी इथंच सगळे वाल्मिक सगळ्या ऋषीचे आश्रम याच दंडकारण्यात होते. माझ्याकडे बघा. आणि त्या दंडकारण्यातल्या एका तलावामध्ये एका पाण्याच्या सरोवरामध्ये एक दिवस एक भिल्ल समाजाची शबरी ओंजळीनं पाणी प्यायला गेली. तर भिल्ल समाजाच्या बाईनं आपल्या सरोवरातलं पाणी पिलं म्हणून सगळ्या साधू लोकांनी ऋषी लोकांनी त्या काळातल्या बरं त्या सरोवरातलं पाणी आता प्यायचं नाही. ते पाणी भ्रष्ट झालं. ते पाणी नाश पावलं. सरोवरातलं ते पाणी आता कोणी घ्यायचं नाही असा निर्णय घेतला. अशुद्ध झालं पाणी. तो काळ होता. तसाच काळ होता ज्ञानोबाऱ्यांच्या काळात. चोखोबाऱ्यांना मंदिरात जाऊ देत नव्हते लोक महाराज. तसाच काळ होता. त्या काळात माझ्या माऊलीनं चोखोबाऱ्यांना मंदिरात नेलं. तयार केला. ऐका मी का सांगतो. ही क्रांती करणारी माणसं आहेत महाराज. आंबेडकर साहेबांनी क्रांती केली म्हणून तर लोकांना स्थान मिळतंय ना. क्रांती करणारी छत्रपती शिवरायांनी क्रांती केली म्हणून तर सगळा समाज एकत्रित आला. जी माणसं सगळ्या समाजाला घेऊन चालत असतात ना त्यांचे फोटो लागत असतात. त्यांचे चौकात पुतळे उभे राहत असतात. पुन्हा पुन्हा ध्यानात ठेवा माझं सगळ्याला धरून चाला. कोण कोणत्या जातीचा कोण कोणत्या पंथाचा असं करू नका. तो हलक्या जातीचा असं करू नका महाराज. सरोवरामध्ये स्नान केलं म्हणून त्या काळातल्या ऋषीमुनींनी माझ्याकडे बघा. त्या काळातल्या ऋषीमुनींनी सरोवरातल्या पाण्याला अशुद्ध बनवलं. एकाने सुद्धा ते पाणी प्यायचं नाही असा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेला रामप्रभू वनवासात चालत आले तर सगळे ऋषी संत साधू रामप्रभूच्या दर्शनाला गेले. आणि रामप्रभूला म्हणायला लागले प्रभू आमची सगळी व्यवस्था आहे अरण्यात. प्यायला पाणी नाही. तेवढी पाण्याची व्यवस्था करा. रामप्रभू म्हटले अहो ते काय मोठा सरोवर आहे मोठा तलाव आहे. किती पाणी पडलंय किती मोठं पाणी आहे. कधी घ्या कधी स्नान करा कधी प्या. म्हटले ते पाणी अशुद्ध झालेलं आहे. त्याला शुद्ध करावं लागेल. तुमचे पाय जर त्याच्यात बुडवले प्रभू आणि तुमच्या पायाची पूजा जर त्या पाण्यानं केली तर ते पाणी शुद्ध होईल. तेवढं चला. तर रामचंद्र म्हटले माझ्या पायाची गरज नाही. मी एक उपाय सांगतो तुम्हाला. पाणी शुद्ध करायचं आहे ना त्या पाणीतलं एक झारीभर पाणी घ्या. पलीकडच्या तलावाच्या बाजूने एक मातंग ऋषीचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये एक शबरी नावाची माता राहते. त्या शबरी मातेच्या पायाजवळ ते पाणी घेऊन जा. एका पात्रामध्ये ते पाणी मांडा. तिचे पायावरती ते पाणी ओता आणि ते पाय त्या पाणी धुवून आणून ते पायाचं निघालेलं पाणी त्या सरोवरामध्ये परत टाका. ते पाणी शुद्ध होईल. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. रामाने असलं काय सांगितलं आम्हाला. आणि मग रामप्रभूला संत मंडळीनं ऋषीमुनींनी सांगितलं देवा त्याच तर शबरीनं पाणी घेतलं म्हणून आम्ही ते पाणी अशुद्ध केलंय. आणि तुम्ही सांगताय तिच्या पायाचं पाणी त्यात टाका आणि मग ते शुद्ध होईल. त्यावेळेला रामचंद्राच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. आणि रामचंद्र म्हणजे अरे भिल्ल समाजाची आहे म्हणून तुम्ही जर तिला वाडीत टाकत असाल तिने पाणी घेतलं म्हणून अशुद्ध म्हणत असाल तर तुमच्यापेक्षाही जास्त भजन त्या शबरीनं केलंय. सारखी वाट पाहते माझी. तुम्ही जेवढी वाट पाहिली नाही ना. रोज फुलं हातरते रोज सडा टाकते. आज येईल माझा भगवान आज येईल माझा राम. फक्त एका साधूच्या शब्दावरती विश्वास ठेवला तिनं. शबरी हे शबरी एक दिवस विश्वाचा मालक तुझ्या झोपडीवर आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या शब्दासाठी जब मोरे रामजी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा.
आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपनी हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा। माझी वाट पाहते ती शबरी प्रभू रामचंद्र तिच्या झोपडीमध्ये जातात। प्रथम भगती करू संतन संगा दुसरी रती मम कथा नवविध प्रकारची भक्ती शबरीला दान दिली जाते। तिचे पाय धुवून परत त्याच पाण्यामध्ये टाकले जातात। ते पाणी शुद्ध बनवलं जातं। एका भिल्ल समाजातली शबरी विश्वाचा मालक जर तिचे पाय धुतो विश्वाचा मालक तिला आई म्हणतो। का म्हणतो? साठविला हरी जिही हृदय मंदिरी। पण त्या समाजाची याचं भान नाही। माझ्या रामचंद्राचं भजन याला साठवणं म्हणतात। महाराज 12:30ला 5 मिनिटं राहिले। काय सुंदर कथा तुम्ही सांगतायत। संपूर्ण असं वाटतंय कीर्तन 12:30 वाजायला लागले। महाराज कळलं आम्हाला, लक्षात आलं आमच्या शबरीनं साठवला, जनाबाईनं साठवला, द्रौपदीनं साठवला, केवटानं साठवला, भरतानं साठवला, हो नाथबाबांनी साठवला। कथा तुम्ही साठवलाय तुम्ही देव लक्ष हरी साठविला हरी। कळलं महाराज आम्हाला, किती सुंदर कीर्तन सांगताय। कळलं महाराज, देव साठवला देव साठवला। पण महाराज असा देव शबरी सारखा साठवला, सुदाम्यासारखा साठवला, केवटासारखा साठवला, नाथबाबांसारखा साठवला, मीराबाई सारखा साठवला। फळ काय मिळतं? फळ काय गायन आहे। आता काय फळ मिळतं? त्यांची सरली येरझार। आता यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं, हा विधी ना। हे बघा एवढा सुंदर पुण्यस्मरणाचा सोहळा आहे। 11 वर्ष झाले आता। त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार। जीवनाचा जन्म मृत्यूचा व्यापार संपून जातो। इथं राहावंच लागतं, यावंच लागतं असा विधी राहत नाही। मग मनाच्या मर्जीनं येतात, मनाला वाटेल तोपर्यंत राहतात, मनाच्या मर्जीनं निघून जातात। ती गवळण आहे बघा, गवळण ती कृष्णाला म्हणते गवळण। येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले हो जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी, मिळिले धन तेही नसरे शेवटी, मिळिले धन ते नसरे शेवटी। म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, आता घाला याच्या पाया
ऐका खोपडी ग्रामस्थ सिन्नर तालुका नाशिक जिल्हा सगळ्या गावानं सगळ्या भाविकांनी माझं ऐका. आपल्या सगळ्याचं अंतिम सत्य या अभंगात आलंय बघ. एवढी गवळण रोज ऐका. येणे एकले हो जाणे ही शेवटी. लय गर्व करू नका. मी लय भारी, मी लय सुंदर. काही काही लोक असे फोटो काढतात. मी लय भारी, मस्त फोटो काढतात. मिशा बिशा ठेवतात, लोकेशनला जातात, हायवेला फोटो काढतात. बरं ते फोटो नसते काढत नाहीत, मोबाईलमध्ये ठेवत नाही. हो 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 कळलं कळलं कळलं. हो बाबा बाबा ऐका ऐका. छान छान फोटो काढतात. इकडं बघा छान छान त्यांच्या भरपूर पाठांतर असल्यामुळे त्यांना दम निघाना बरं काय. छान छान फोटो काढतात. इकडे बघा इकडे बघा फोटो काढतात. ते फोटो असे हॉलमध्ये लावतात. इकडच्या बाजूने एक पोज लावतात असे नंद महाराज, इकडच्या बाजूने एक पोज लावतात. मस्त मिशा बिशा टकाटक अगदी छान फोटो काढतात. आपण ज्याने फोटो काढला त्याच्या घरी कीर्तनाला गेलो, त्याच्या सोफ्यावर आपण बसतो, आपल्याला चहा येतो, कशी आपण तोंडाला लावतो. ज्यानं चहा दिला त्याचाच फोटो असतो. वर पाहत काय फोटो आहे, काय पैलवान, वाह काय छान दिसतो, काय मिशा आहेत, काय पिलदार यष्टी आहे. इकडच्या बाजूने एक फोटो ओंकार महाराज, इकडच्या बाजूने कैलास महाराज एक फोटो. आपला चहा संपून जातो आणि नेमका आपण खाली पाहतो तर खालचा जो असतो त्याचाच फोटो असतो. खाली बसलेल्याची खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात. खालच्यासारखंच दिसतंय. मग म्हातारं म्हणतं बाबा माझाच फोटो आहे, पैलवान होतो पैलवान. तालुक्यात कोणाला ऐकत नव्हतं. नाशिक जिल्ह्यात 1 नंबर होता आपला. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास. हसू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे. आपण सगळे म्हातारे होणार. लय गर्व करू नका. माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माटी के पुतले कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान. का गर्व करू नका. मी लय सुंदर, मी लय श्रीमंत, काही फायदा नाही बरं का. साऱ्या बाघी कामे खोटी, अंती जाणे बसनवटी. शरीराची होय माती. लक्षातच ठेवा, मारावं लागणार आहे. काय गोड शब्द आहेत महाराज, अंतकरणात घेऊन जा. येणे एकले हो जाणे ही शेवटी. आपण सगळे एकटेच आलो, एकटेच आलो. बरं जाताना सुद्धा एकटेच जाणार आहे. येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले हो जाणे ही शेवटी. येते राहण्याची नाही कल्पकोटी. एक कल्प आयुष्य मिळू दे, एक कल्प तरी सुद्धा इथं राहता येत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. येते राहण्याची नाही कल्पकोटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी. आता महत्वाचं ऐका. मिळिले धन तेही. कीर्तन केसरी काय, भागवताचार्य काय, रामायणाचार्य काय, गायक काय, वादक काय, तुम्ही देणारे काय आणि आम्ही घेणारे काय बरं का. मिळिले धन तेही नसरे शेवटी. पूर्ण होत नाही महाराज. किती पैशावाले लोक दाखवा झोप नाही महाराज. किती पैशावाले लोक दाखवा फार त्रस्त आहेत, आजारी आहेत, शरीर बसू देत नाही, गाडीत बसता येत नाही. आता मला सगळं मिळालंय पण शुगर झाली ना. चहा खूप आवडतो पण पिता येत नाही. असंच आहे. मिळिले धन तेही नसरे शेवटी. ध्यानातच ठेवा. म्हणून ओ खोपडीकर एवढा चांगला कार्यक्रम ठेवला ना, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो. म्हणून तर आम्ही राधा ऐकतोय, म्हणून तर आम्ही मीराबाई ऐकतोय, म्हणून तर आम्ही संत कथा ऐकतोय, म्हणून तर आम्ही रामकथा ऐकतोय. आता घालावो याच्या पायावरी. आता तुमचं मस्तक देवाच्या पायावरती ठेवून बघा.
देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही का? साठविला हरी असं केल्यावर मिळतंय त्यांची सरली येरजार. त्यांच्या जीवनामध्ये येणं जाणं राहत नाही, हो येणं जाणं संपून जातं. बघा देव न्यायला आला हो तुकोबारायांना. देव 375 वर्ष झाले आमच्या छोटे माऊलीनं सप्ताह केला भंडारा डोंगरावर. हो 5 लाख लोक महाराज काल्याच्या दिवशी होते. आमचा ओंकार महाराज चाल म्हणत होता. 5 लाख लोक बसायला जागा नव्हती. 4 लाख लोकांना मांड्याचं जेवण होतं. का? वाडवेळ झाला उभा पांडुरंग. विश्वाचा मालक आला, विश्वाचा मालक. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेवोनी निजधामा गेले, निळामने सकळ संता तोषविले. त्यांची सरली रजार यावंच लागतं. अहो विश्वाचा मालक एक हात धरला, निवृत्तीनाथ महाराजांनी एक हात धरला. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. विश्वाच्या माऊलीला वाट लावायला जग आलं. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी उनी देव करिता. आनंदी हे गा पुण्यभूमी ठाव, आनंदी हे गा. का म्हणतोय मी हे सगळं? त्यांची सरली येरजार. ऐका रे, तुमच्या जवळ शिंदेवाडी नावाचं गाव आहे. एक केशव गोसावी नावाचा पोरगा तुमच्या माझ्यासाठी हातामध्ये बंदूक घेऊन लढला, छातीवर गोळ्या झेलल्या. अरे अपंग हाताचा बाप होता त्याचा. म्हटला नाही मी कशाला सीमेवर जाऊ. तुमच्या माझ्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या आणि मुजरा करून निघून गेला. आज त्याला पत्नी आहे, एक मुलगी आहे, पण त्या बाईला कुंकू नाही. आपल्यासाठी प्राण दिला. आज त्याला स्वर्गामध्ये जागा मिळाली. त्यांनी म्हणावं त्यांची सरली येरजार, झाला सफल व्यापार. सांगू द्या, आमच्या मराठवाड्यात भगवान बाबा जन्माला आले, वामन भाऊ जन्माला आले. भगवान बाबा आणि वामन भाऊ वंजारी समाजात जन्माला आले. ते नुसते वंजारी नाही, ते सगळ्या समाजाचे होते. इतका उपकार केला भगवान बाबांनी. माझ्या गळ्यात भगवान गळाची माळ आहे. मला भीमसिंह महाराजांनी माळ घातलेली आहे. हो फार महात्म्य होऊन गेले आमच्या भागात. भगवान बाबांची खूप कृपा आहे बुवा. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. आमचे शांतारामजी नागरे, हे साईनाथ भाऊ, आमचा समीर, हे सगळी माझं कीर्तन नेहमी ऐकणारी मंडळी आहेत. जीवाचा जीवलग आहे. इकडं आलं म्हणजे सगळी मंडळी आपण येता. मी का सांगतो हे उदाहरण ऐका. भगवान बाबा आधी गेले हो महाराज, त्यांच्यानंतर वामन भाऊ गेले. तर ज्यावेळेला वामन भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तर 1 लाख लोक जमा झाली होती हॉस्पिटल समोर. सगळा समाज रडत होता, आमचे वामन भाऊ असले पाहिजे. पण वामन भाऊ सुद्धा गेले. डॉक्टरांनी घोषित केलं गेले 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 म्हणल्यावर समाज रडायला लागला. रडण्याचं कारण असं होतं, ओंकार महाराज, कैलास बाबा, योगेश बाबा, रडण्याचं नंदू महाराज कारण असं होतं की भगवान बाबाच्या तिथीला गेले, त्याच तिथीला वामन भाऊ गेले होते. आता पुढच्या वर्षी भगवान बाबांची पुण्यतिथी करायची का वामन भाऊंची करायची म्हणून लोक रडत होती. आता किती अवघड झालं. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत. ते वामन भाऊ महाराज जे गेले होते ते उठून बसले म्हणे आणि ते म्हटले हो हो आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा 7 दिवसानं जातो. आजही भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सप्ते चालू होतात आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीला काली येतात. 7 दिवसाचं अंतर ठेवलं आणि मगच गेले. त्यांनी म्हणावं त्यांची सरली येरजार, झाला सफल व्यापार. काळ न्यायला आला. ध्रुवबानं काळ थांबवला आणि आज तो ध्रुव तारा रोज दिसतो आपल्याला. त्यांनी म्हणावं त्यांची सरली येरजार, झाला सफल व्यापार. आज 2 पिशव्या घेऊन खंडेराय असतील. आमच्या सगळ्यांची एक विनंती आहे. या बापाचं नाव खंडेराय आहे आणि सगळ्यांनी प्रार्थना केली, विनंती केली मला की ते आमच्या कैलास महाराजांना खंडोबाच्या वारीचं तेवढं म्हणायला लावा. आज खंडोबारायाचंच, माझ्या खंडेराय या नावाच्या बापाचं आज वर्ष पुण्यस्मरण आहे. 11 पुण्यतिथ्या झाल्यात. एवढा गोड परिवार थोडं जास्त वेळ करा. मी 10-15 मिनिटं जास्त केलं की मी करत नाही कधी, पण आता एवढं घरातलं वातावरण, एवढे गोड गायक, किती कथा सांगू, किती आणि नवनवीन सांगणारा महाराज मी, काळजी करू नका. रोज वेगवेगळे अभंग घेऊन सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. असं छानपैकी रंगलं कीर्तन. कधी 12:30 वाजून गेले कळालं नाही. तुम्ही मीराबाई ऐकली, तुम्ही शबरी ऐकली, तुम्ही भरत ऐकला, तुम्ही मग नाथ महाराज ऐकले. एक एक कथेत तुम्ही तृप्त झालात. ऐका, खंडोबा माझ्या खंडेरायाची आपण वारी करतो. खंडेराय नावाचा बाप या मुलांसाठी निघून गेला. खरंच सांगतो कशी केली पाहिजे वारी, ऐका. माझ्या मल्हारची वारी, मल्हारची
जरा जोरात वाजा, जोरात वाजा. आज आपल्या खूप लोकांनी आई शिकवली असेल, खूप कादंबऱ्या आहेत, आई वर्ष खूप अभंग आहेत, पण बाप करी जोडी लेकुराची ओ, आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धन. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. माझ्या मुलीचं लग्न थाटात झालं पाहिजे म्हणून प्रत्येकाला 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जमा करून मुलीचं लग्न थाटात लावणारा बाप असतो बघा. त्या बापाला कधी विसरू नका. एका बापाचं 11वं पुण्यस्मरण आहे. किती चांगली मुलं आहेत, बापाचं 11वं पुण्यस्मरण करतात, कीर्तनकार बोलवतात, कथा ऐकवतात. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी, भगवंताचं भजन करून घेतात. एवढा चांगला कार्यक्रम जर आपण ठेवताय तर माझं वाक्य घरी घेऊन जा. आपला बाप घरी जिवंत असेल, त्याच्या फाटक्या सदर्याला खोपडीकर, त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या उनी बाबा म्हणताना वरी हुंद का दाट तुया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव उनी मायेन पुसताना वरी हुंद का दाट तुया गोष्ट बापाची सांगताना. कुणाच्या शेतामध्ये खुरपण करतो, कुणाचं शेत भाड्यानं घेतो, तुम्हाला मला सांभाळतो, फाटलेली बन्यान घालतो, फाटलेलं धोतर बांधून घालतो. ऐका रे, 2 ठिकाणी बांधून धोतर घालणारा बाप आहे, कपडे फाटके घालणारा बाप. मी सकाळी आमच्या कैलास महाराजांच्या घरी मुक्कामी होतो आणि ज्यावेळेला मी ते मुक्काम करून निघालो आम्ही सकाळी पहाटे 5:30-6ला, त्यावेळेला त्यांचे वडील आमच्या जवळ आले. तर ते वडिलांच्या अंगावर जे धोतर होतं ना ते 2 ठिकाणी बांधून घातलेलं होतं. मी कैलास महाराजांना म्हटलं त्यांना 9 धोतर द्या ना, तुझ्याकडे किती धोतर आहेत? तर ते म्हटले महाराज मी 10 धोतर नवे आणून दिले, पण आमचा बाप म्हणतो ते तुलाच राहू दे, मी हेच घालतो. फाटलेले कपडे घालून तुम्हाला मला चांगलं धोतर घेणारा, तुम्हाला मला श्रीमंत बनवणारा फक्त बाप असतो कडे. या जगात कोणी नाही महाराज. मी खरं सांगतो तुम्हाला लोक चाकर बनवतील, हाताखालचं बनवतील, कंपनीत कामाला ठेवतील, पैसे देणार नाहीत तुम्हाला. पैसे काम केल्यावर देतील. या जगामध्ये एकच बाप आहे पोरांनो, तो तुम्हाला मालक बनवतो, मालक. शेती तुमच्या नावावर, हायवेला जमिनी आल्या तुमच्या, कधी नव्हते ते पैसे मिळाले तुम्हाला. या हायवेची जमीन आहे, शिर्डी हायवेची, हे जर तुमच्या बापानं सांभाळून ठेवली नसती आज तुमची आईच झाली नसती. बापाला कधी विसरू नका. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. घेऊन जा कीर्तन. हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. अक्रूर महाराज, ओंकार महाराज, कैलास महाराज. ओ बाबा तुमच्या कीर्तनाला ते 2 गायक घेऊन या, ओंकार महाराजाला वाजवायला आणा. आमच्या नंदू महाराजांनी सप्ताह ठेवलाय, माझं कीर्तन हे 2 गायक आहेत. ओ महाराज त्यांना घेऊन या बरं. भारी गवळणी गातात, काय प्रमाण म्हणतात. तुमच्या तिघाचं आम्हाला कीर्तन पाहिजे. काय पाहिजे महाराज तुम्हाला? तळ हाताच्या फोडाप्रमाणे लोक सांभाळतात. याच्यासाठी सांगतो रे सगळ्या भाविकाला, हे 2 हात तुमच्या जिवंत बापाला द्या. येणाऱ्या 1 एप्रिलला माझ्या घरी पुण्यस्मरण आहे वडिलांचं 9वं. दरवर्षी असतं. कैलास महाराज, ओंकार महाराज असतात, सगळे महाराज असतात. जवळजवळ 4-5 हजार लोक बाहेरून येतात. 5,000 लोकांना जेवण असतं. 2-3 हजार टाळकरी उभे असतात. दरवर्षी वेगवेगळा उपक्रम असतो. गेल्या वर्षी खूप सैनिकांच्या पत्न्या आल्या होत्या, त्यांना आपण साडी देऊन पैसे देऊन वाटी लावलं होतं. याही वर्षी मोठे उपक्रम आहेत. आमच्या तालुक्यातल्या गरीब मुलांना आपण पैसे देणार आहोत. नियोजन झालेलं आहे. 1 एप्रिलची पत्रिकाही आलेली आहे. दरवर्षी बापाचं पुण्यस्मरण करा महाराज. 10 लाख खर्च होतात ओंकार महाराज, मी सांगतो तुम्हाला. 10 लाख खर्च होतात. एका महिन्यात ते 20 लाख रुपयानं परत येतात. माझा अनुभव आहे. तुम्ही बापासाठी खर्च करून बघा, आईसाठी खर्च करून बघा. या विश्वात देव नाही दुसरा, हा मायबापच देव आहेत. तुम्ही जर तुमच्या आईसाठी खर्च कराल, तुम्ही तुमच्या बापासाठी खर्च कराल, तर मायबापाच्या आशीर्वादानं तुमचे 5 लाख खर्च झाले, एका वर्षात 10 लाख परत येणार. त्या आई वडिलाचा आशीर्वाद असतो. माझा तो अनुभव आहे. जिवंतपणी मायबाप सांभाळा. जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. चालता येत नसेल तर हाताने
त्यानं चालवा. त्यांना जेवता येत नाही, सांभाळा. तिला सांभाळा मायबापाला. आणि मायबाप निघून गेल्यावर असा गोड कार्यक्रम ठेवा. लोकाला अन्नदान द्या. ते मायबाप तुम्हाला हात वर करून आशीर्वाद देतील. जिवंतपणे म्हणतील, वा काय माझ्या पोटी मुलगा जन्माला आला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. किंवा कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. कर्मधर्म तुम्हा कल्याण असावं, असा आशीर्वाद जर मिळवायचा असेल तर आपल्या बापाचं पूजन करा. जिवंतपणे ही बाप सांभाळा. आणि गेल्यावरही भक्तीची परिसीमा करा, पंगत घाला, वारी करा. नक्की होईल बघा. त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. विठोबार कुमारी हरे हरे विठोबार कुमारी. चला हार घेऊन या. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. विठोबा टाळी वाजवा, भजन करा. विठोबार कुमारी. विठोबा विठोबा हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 हरे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. हरे विठोबार कुमारी. रानी विठोबार कुमारी. हरि हरि गोपाल कुमार ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एकदा सगळ्यांनी दोन हात वर करा. हे बघा, बोलून श्रद्धांजली जात नाही. आपलाही उद्धार होतो भजनानं. आणि आमच्या खंडोबा दादाचा, खंडेरायाचाही उद्धार होईल. एवढा गोड कार्यक्रम ठेवला या परिवारानं. दराडे परिवार धन्यवाद. हात वर करा. सगळं आरधाले करू नका, ओरिजिनल करा. आणि सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वा वा, संपूर्ण असा आहे. विठ्ठल जय जय. हरि विठ्ठल बोलिले ले पुरे वेळे वाकोडे उत्तरे. नाही विचारी राधे कारणे